नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 6th लेक्चर आहे। तर याच्यामध्ये आपण ह्या लेक्चर म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहत होतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत होतो, पण कोणत्या मेथडने सोडवत होतो आपण? फॅक्टरायझेशन मेथड। ठीक आहे, फॅक्टरायझेशन मेथड ही पाहत होतो। तर फॅक्टरायझेशन मेथडला आपण कंटिन्यू करत आहोत आणि आपला प्रॅक्टिस सेट काय चाललेला आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 पाहत आहोत। प्रॅक्टिस सेट 2.2 मधला आपलं हे 8 एग्जाम्पल आहे फॅक्टरायझेशन मेथडनं। तर हे क्वेश्चन सोडवायचं आहे आपल्याला। ठीक आहे, हा क्वेश्चन सोडवायचा आहे आणि क्वेश्चन कसे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण सगळं सांगितलेलं आहे। तर आता कसं करणार, पहिल्यांदा काय करतो आपण पहा, हा क्वेश्चन सोडवताना हा जो x सोबत जो कोइफिशियंट आहे तो आणि हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट जो c असतो इथं। ठीक आहे, आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0। हा ए काय आहे तुमचा कॉन्स्टंट, हे ए काय आहे कोइफिशियंट आहे, एक्सचा कोइफिशियंट आहे, हा एक्स आहे। ठीक आहे, हा एक्सचा कोइफिशियंट आहे आणि हा सी। ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांचं आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करत असतो, म्हणजे हे ए इंटू सी करत असतो। ठीक आहे, ए इंटू सी म्हणजे आपला हा ए काय आहे 3 आहे। ठीक आहे, म्हणजे हा सरळ सरळ हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर आपण काय करायचं, सरळ सरळ लक्षात राहत नसेल तर आपण काय करायचं, तर हा जो ए आहे इथला ए सोबतचा जो काही नंबर असेल, कोइफिशियंट असेल तो घ्यायचा आणि इथला कॉन्स्टंट जो नंबर असेल त्या दोघांचं आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो। म्हणजे 3 इंटू 2 काय होईल तुमचा 6 होईल। काय करतो आपण, सरळ सरळ ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो। 3 इंटू 2 काय होईल तुमचा 6 होईल। हे झाल्याच्या नंतर नंतर काय करायचं, हे इथं जर काही नसेल तर इथं 1 असतो। 1 इंटू हा कॉन्स्टंट जो असेल तो, म्हणजे इथं 1 असलं तर 2 आला असता। इथं 3 आहे, 3 इंटू 2 तुमचा 6 झाला आहे। इथं जर दुसरा काही नंबर असला असता तर ते काही दुसरा व्हॅल्यू आली असते। ठीक आहे, तर हा 6 आलेला आहे। त्याच्यानंतर हा जो आलेला आहे नंबर, ह्याची अशा प्रकारे काय करायचं, डिव्हिजन करायचं। ह्या 6चं काय करायचं, अशा प्रकारची फोड करायची, डिव्हिजन करायचं। त्याच्यानंतर डिव्हिजन केल्यानंतर तुमचं काय आलं पाहिजे, त्याला -2 म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर काय, हा 6 आला पाहिजे। त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हा 6 आला पाहिजे आणि जर डिव्हिजन केलं त्या नंबरचं दोघांचं तर हा काय आला पाहिजे तुमचा -2√6 काय आला पाहिजे, -2√6x असा, म्हणजे 2√6 आलं पाहिजे। x येणार नाही। ठीक आहे, x इथं ऑलरेडी आहे, -2√6। तर तुम्हाला आता -2√6 आणायचं, तर पहा कसं आणणार आहे तुम्ही। तर ह्या 6ला तुम्ही काय लिहू शकता, 6ला तुम्ही असं एक लिहू शकता, पहा √6 इंटू √6, पहा √6 इंटू √6 या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येते। साईन नंतर पहा, म्हणजे हा √6 इंटू √6 जर केलं तर 6 येते। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आपण पहा √2 इंटू √2 जर केलो तर आन्सर काय येते, 2 येते। ठीक आहे, √3 इंटू √3 जर केलो आपण, आन्सर काय येते, 3। म्हणजे कोणतीही जर संख्या असेल, फॉर एक्झाम्पल हे √6 इंटू √6 जर केलं तर आपण काय येते, आन्सर 6 येते। म्हणजे कोणतेही दोन म्हणजे संख्या असतील, मध्ये त्या संख्या असतील, √2 इंटू √2 असेल किंवा 3 इंटू 3 असेल मध्ये, किंवा दुसरी कोणतीही संख्या असेल तर ते काय येते, हा नंबर येत असतो। म्हणजे आहे का नाही, म्हणजे अंडररूट कटून जाते आणि तो डायरेक्टली नंबर येतो, तुम्हाला हे माहीत आहे। म्हणजे हा √6 इंटू √6 म्हणजेच तुमचं काय होतं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येते। आणि ह्या दोघांची ॲडिशन जर केलं तर काय लिहू शकतो, म्हणजे तुमचा √6 प्लस √6 ह्या दोघांची जर ॲडिशन केल्या तुम्ही, तर ह्या दोघांची जर ॲडिशन केलं तर काय येणार आहे, हा एक √6 आणि हा एक √6, म्हणजे याला आपण लिहू शकता 2√6, बरोबर आहे, 2√6। आणि मल्टिप्लिकेशन केलं तर काय आले, √6 इंटू √6 तुमचं 6 यायला आहे। ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 यायला पाहिजे, येतं आहे, बरोबर आहे। ॲडिशन केल्यानंतर 2√6 येते, हे येते। पण आपल्याला काय पाहिजे, मायनस पाहिजे ना, मायनस। मग तुम्हाला काहीच नाही, सरळ सरळ काय करायचं, याला मायनस लावायचं, ह्याला मायनस लावायचं, ह्याला मायनस लावायचं, म्हणजे हा मायनस होईल आणि तुमचा हा मायनस होईल। कळलं तुम्हाला, म्हणजे -2√6 येईल। काय, -2√6 हे कळलं असेल तुम्हाला। ठीक आहे, -2√6 हे कसं आलेलं आहे। ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला, हे बेसिक करून दाखवलेलं आहे। मग पहा, क्वेश्चन सोडवायचं आहे तर तुम्हाला हे बेसिक गोष्टी कळल्या असतील। पहिल्यांदा आपण काय करतो, क्वेश्चन जसा तसा लिहून घेतो। म्हणजे 3x² काय आहे तुमचा, हा 3x² -2√6x + 2 = 0 हा क्वेश्चन लिहिलेला आहे। त्याच्यानंतर आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो। 3 इंटू 2 तुमचा 6 इथं केलेला आहे ऑलरेडी। ठीक आहे,
मल्टिप्लिकेशन करून अशा प्रकारे फोल्ड करतो, डिव्हिजन करतो आणि हा नंबर म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर इथला जो दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेला म्हणजे हा नंबर यायला पाहिजे आणि फोल्ड केलं तर हा नंबर यायला पाहिजे. तर डायरेक्टली मी आता लिहून टाकतो, तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या. तर याला काय लिहू शकतो, 3x² ला 3x² मायनस, ठीक आहे. तर मी काय लिहितो √6, काय लिहू शकतो √6x आहे का नाही, √6x मायनस √6x प्लस 2 = 0. पहा लक्ष द्या. तर हा √6x आणि हा √6x ह्या दोघाला जर मिळवलं तर काय होतं तुमचा म्हणजे -2 √6x येईल, ठीक आहे. म्हणजे -2 √6x ह्याला लिहू शकतो मी. ह्याच √6x ला काय लिहू शकतो म्हणजे -2 √6x चा अर्थ काय होतो -√6x मायनस √6x. हे आणि हे दोन्ही सेम आहे. म्हणजे हे असं काय लिहिले कारण आपल्याला हे √6 पाहिजे, बरोबर आहे. अशा प्रकारे झालेलं आहे. त्याच्यानंतर मला सांगा आता तुम्ही जर याच्याकडे बघितलं जर असं आता मी लिहिलं तर याला व्यवस्थित, पण तुम्हाला असं काही कॉमन काढता येते का. इथं 3 आहे म्हणजे ह्या 3 ला मी काय लिहू शकतो, ह्या 3 ला काय लिहू शकतो पहा. 3 ला मला असं √3 × √3 लिहिता येते, बरोबर आहे. √3 × √3 काय असते तुमचा हा 3 असते. √, म्हणजे कोणतीही संख्या जर 2 बार √ घेतलं तर तीच संख्या येते, बरोबर आहे का नाही. मग हे √3 × √3 लिहू शकतो मी याला, बरोबर आहे का नाही. याला लिहू शकतो म्हणजे इथून √3 मी कॉमन काढू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक √ आहे म्हणजे √6 ला मी काय लिहू शकतो पहा. √6चा अर्थ काय होतो मध्ये 3 × 2 होतो. म्हणजे ह्यालाच डायरेक्टली √6 ला आपण काय लिहू शकतो √3 आणि ह्याला सेपरेट करू शकतो ना, सगळ्यांना माहिती आहे √2 ह्याला असं लिहू शकतो, ठीक आहे. ह्याला म्हणजे √6 म्हणजे √3 आणि × √2 असं लिहू शकतो. आता काय करतो मी ह्याला आपल्याला कॉमन काढायचं. मग नंतर हा इथला या √6 मध्ये एक √3 आहे आणि ते या 3 मध्ये √3 आहे. मग ह्या √3 ला कॉमन काढू शकतो. त्याच्यानंतर हा 2 मिळतो आपल्याला, इथे एक 2 मिळतो. तर मी काय करतो ह्याला अरेंज करतो, नंतर तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल, ठीक आहे. तर ह्याला मी मिटवून टाकतो, ठीक आहे. आता पहा लक्ष द्या, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. मी याला कसं लिहितो तर म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की काय कसं लिहायचं, कसं कॉमन काढायचं आणि थोडासा विचार करावा लागणार आहे, ठीक आहे. डायरेक्टली कळणार नाही. हा तसा क्वेश्चन थोडासा अवघड आहे, ठीक आहे. पहा याला 3 ला कसं लिहू शकता तुम्ही. याला 3 ला मी लिहितो काय लिहितो √3 × √3 लिहितो, बरोबर आहे. आणि हा x² ला x² म्हणजे ह्याचा अर्थ 3x² आणि याचा अर्थ सेम आहे. √3 आणि √3 म्हणजे 3 होतो x². हा मायनसला मायनस, मी ह्या √6 ला काय लिहितो पहा असं लिहू शकतो म्हणजे 3 × 2 लिहू शकतो. हा x ला x, ठीक आहे. हा 2 इथपर्यंत आहे दोन्हीमध्ये. 3 × 2 √ मध्ये x बाहेर आहे. हा मायनसला मायनस, ह्याला पण मी ह्याला जसं लिहिलं तसं ह्याला पण लिहू शकतो. हे बाकीचं इकडलं मिटवतो कारण आपल्याला जागा लागणार आहे, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला, तर हे मी मिटवून टाकत आहे, ठीक आहे. पहा आता लक्ष द्या. तर ह्याला मी काय √6 x ला असं लिहिलेलं आहे. तर ह्या मायनस √6 ला पण काय लिहू शकतो मध्ये 3 × 2, बरोबर आहे. हा x बाहेर आहे आणि हा प्लस ह्या 2 ला मी काय लिहू शकतो √2 × √2 लिहू शकतो =0 ला 0. इथपर्यंत कसं कळलं असेल तुम्हाला सगळ्याला. ह्या 2 ला मी √2 × 2 लिहू शकतो कारण √2 × 2 तुमचा 2 होतो, बरोबर आहे. हा वेगळा पार्ट आहे, ठीक आहे. हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढं पहा. आता मला काय करायचं, ह्याला जशाच तसं लिहितो मी, ठेवतो, ठीक आहे. एक स्टेप वाढली तर वाढली, फक्त मला काय थोडा स्टेप वाढल्या तरी वाढल्या, फक्त तुम्हाला कळणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा का तुम्हाला कळलं, वेळ लागला तर लागला, तुम्ही काय एकदा कळलं तर डोक्यात फिट बसते तुमच्या आणि तुम्हाला कसाही उलटा सुलटा क्वेश्चन दिला तरी तुम्ही सॉल्व करू शकता, ठीक आहे. त्याच्यामुळं आपण सोडवतोय म्हणून थोडं समजून सांगतो मी जास्त आणि त्याच्यामुळे वेळ लागते, पण तुम्ही जर सोडवायला गेलं तुम्हाला कळलं तर खूप लवकर तुम्ही क्वेश्चन सोडवून टाकता, ठीक आहे. √3 ला √3 × √3 ला 3, हा x² ला x² मायनसला मायनस, मी याला सेपरेट करून घेतो. काय करतो हा √3 सेपरेट करतो √2 सेपरेट करतो. हा x ला x मायनसला मायनस, ह्याला जसं केलं त्याला असंच ह्याला असंच करतो. √3 सेपरेट करतो √2 सेपरेट करतो. हा x ला x प्लसला प्लस √2 याला जशाच तसं ठेवतो. √2 × √2 = 0 ला 0. असं का केलेलं आहे पहा. आता कॉमन काढायला येते म्हणून आपण असं केलेलं आहे, ठीक आहे. तर हा इथं √ आहे 3 आहे, इथे √3 आहे, इथे x² आहे म्हणजे एक x आहे, इथे एक x आहे. तर मी इथून काय करू शकतो ह्याच्यामधून पहा, याच्यामधनं तुम्हाला
मी काय कॉमन काढू शकतो पहा. एवढं जर बघितलं तुम्ही, हा एवढा पार्ट, ठीक आहे, अंडरलाईन केलेलं आहे. तुम्ही असं परीक्षेमध्ये तुम्ही काय अंडरलाईन करायचं नाही. हा एक पार्ट आहे आणि दुसरा तुमचा हा एक पार्ट आहे. ह्या दोघांमधनं आपल्याला कॉमन काढायचं. तर काय काय कॉमन काढू शकता पहा. इथनं मी √3 काढू शकतो. इथे एक आहे, इथे एक आहे, √3 इथे एक आहे. ठीक आहे, √3 काढला बाहेर. ठीक आहे, हे अंडरलाईन तुम्ही करायचं नाही, मी काय केलं म्हणतो मला समजण्यासाठी केलेलं आहे. हा √3 काढला, मग इथे एक एक्स आहे, म्हणजे x² मध्ये एक एक्स आहे आणि इथे एक एक्स आहे, तर एक्स पण मी बाहेर काढला. तर काय √3 एवढ्या टर्ममधनं मी √3 आणि एक्स घेतला, तर इथं काय उरला तुमचा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय उरला, √3 एक उरला, 2 होते तर 2 पैकी एक घेतला आणि 2 एक्स होते तर 1 एक्स उरला. ठीक आहे, 1 एक्स बाहेर घेतला तर मायनसला मायनस. आता √3 तर मी बाहेर घेतलेला आहे, तर इथं उरला तुमचा √2 उरला फक्त. ठीक आहे, इथं 2 होते, √3 एक घेतला तर 1 उरला, पण इथं √3 एक आहे आणि √2 एक आहे. √3 इथं ऑलरेडी घेतला तर √2 उरला तुमचा, आणि हा एक्स पण मी ऑलरेडी इथे घेतलेला आहे, त्यामुळे इथला एक्स इथं नाही. ठीक आहे, तिथपर्यंत कळलं असेल तुम्हाला एवढं. ह्यालाच मी काय लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. याला मल्टिप्लाय करा तुम्ही, हे सेम येईल. ठीक आहे, आता हा मायनस जेव्हा इथं येईल तेव्हा काय करायचं, मायनसचा कॉमन घ्यायचा. इथलं फक्त साईन बघायचं, मायनस आलं तर मायनस कॉमन घ्यायचं, प्लस आलं तर प्लस कॉमन घ्यायचं. ठीक आहे, मायनस घेतला मी. आता काय कॉमन घेऊ शकतो पहा. हा √3 इथं आहे, पण याच्यामध्ये √3 आहे का, नाही, मग घेऊ शकत नाही मी. हा एक्स आहे इथं, इथं एक्स नाही, म्हणजे √3 आणि एक्स मी घेऊच शकत नाही. काय घेऊ शकतो, √2 इथं आहे, √2 एक इथं आहे, तर इथून आपल्याला काय कॉमन घेता येईल, -√2 कॉमन घेता येईल. ठीक आहे, साईनचं नंतर लक्ष द्या, फक्त काय कॉमन घेता येईल, √2 कॉमन घेतो मी, साईन नंतर सांगतो तुम्हाला. हा √2 इथून घेतला, इथून एक कॉमन, इथून एक कॉमन घेतला, मग काय उरला तुमचा, हा मायनस होता, तर हा तुमचा इथला मायनस आहे, मायनस कॉमन घेतल्यामुळे इथला प्लस राहील. काय राहील तुमचा, √3 राहील, आणि हा तुमचा √3 राहिला, आणि हा एक्स राहिला, कारण हा √2 इथं आपण घेतला होता. पहा, त्याच्यानंतर इथं प्लस आहे, पण मायनस कॉमन घेतल्यामुळं इथला प्लसचा काय होईल तुमचा मायनस होईल, आणि आता इथं काय राहिलं आहे, फक्त तुमचा एक √2 राहिलेला आहे, आणि कारण एक आपण घेतलेला आहे बाहेर. पहा, ह्याने जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं सेम येईल. पहा, -√2 जर मल्टिप्लाय केलं, -√2 × √3 एक्स, आणि हा मायनस आणि हा मायनस तुमचा प्लस होईल, √2 × √2 = 0. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं सोडून झालेलं आहे. इथपर्यंत सॉल्व केलं तर तुमचं आता संपलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय करतो, हा एक कॉमन घेतो, म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे. √3x - √2 म्हणजे सेम यायलाच पाहिजे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये येतातच. ठीक आहे, तर सेम पण आलेले आहेत. त्याच्यानंतर हे एक ब्रॅकेट घ्यायचा दोन्हीपैकी, आणि हा एक घ्यायचा. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. पहा, आता लक्ष द्या, तर हे कळले तुम्हाला, एक ब्रॅकेट घ्यायचं आणि बाकी एक. पहा, तर हा √3 काय राहिलेलं इथं, √3, आणि हा एक्स मायनस √2. ठीक आहे, हा घेतला √3x मायनस √2, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, √3 हा एक्स मायनस √2. ठीक आहे, = 0. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. मग ह्याचा अर्थ काय होतो, √3x हा एक्स बाहेर आहे. हां, कधीच आपण चुकून, म्हणजे तुम्ही घाई गडबडीत असं लिहू शकता, हा एक्स बाहेर आहे पण याला √मध्ये आणू शकता, तर फक्त हा √ फक्त 3 पुरता आहे, एक्स √च्या बाहेर आहे. -√2 = 0, और याचाच अर्थ काय होतो, √3x मायनस √2 = 0. तर ह्याला काय लिहू शकतो तुम्ही, ह्याला असं लिहू शकता. पहा, √3x = √2, मायनस आहे, इकडल्या साईडला बरोबर चिन्हाचा गेला तर मायनसचा प्लस होईल, आणि यालाच ऑरमध्ये काय लिहू शकता तुम्ही, √3x = √2. बरोबर आहे. तर ह्यालाच काय लिहू शकता, देअरफॉर काय लिहू शकता तुम्ही, देअरफॉर x = काय असणार, इथे दिसते का माहीत नाही तुम्हाला, √2/√3 लिहू शकता याला आपण. x = √2/√3 ही एक व्हॅल्यू आलेली आहे, दिसते का नाही पहा. आणि त्याच्यानंतर हे झालेलं आहे आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याला ऑरमध्ये किंवा काय लिहू शकता तुम्ही, x = काय लिहू शकता, √2 हा √2, आणि हा जो x सोबत जो मल्टिप्लिकेशनचा आहे इकडल्या साईडला गेला तर तो डिवाइडमध्ये जातो, काय राहील, √3. ठीक आहे, तर हे तुमच्या दोन व्हॅल्यू मिळालेले आहेत, आणि दोन्ही व्हॅल्यू काय आहेत तुमच्या, सेम आहेत का. पहा, दोन्ही व्हॅल्यू काय आहेत तुमच्या, सेम आहेत. बरोबर आहे, सगळं आपलं व्यवस्थित आलेलं आहे का, बघा बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे दोन्ही रूट काय आहे तुमचे सेम आहेत, √2/√3,
√2 अपॉन √3 हे तुमचं काय सोल्युशन आहे आणि हे दोन्ही रूट सेम आहेत. तर हा अशा प्रकारचा किचकट क्वेश्चन होता. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी येऊ शकतो? 3 मार्क्ससाठी परीक्षेत येऊ शकतो. म्हणजे आलेला आहे किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी आलेला आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, तुम्हाला डिव्हिजन कसं करायचं, कॉमन काय घ्यायचं, हे सगळ्या गोष्टी एकदा म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला एकदा दोनदा अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवावे लागतात, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवता येतात. अन्यथा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येणार नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. ठीक आहे. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर तुमचा किती आहे? 9 क्वेश्चन नंबर आहे. ठीक आहे. तर सोल्युशन पहा. पहिल्यांदा काय करतो आपण, जशाच तसा एकदाचा क्वेश्चन दिलेला लिहून घेतो. पहा लिहून घ्या. तर काय आहे क्वेश्चन? 2m ब्रॅकेटमध्ये m - 24 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 50 हा क्वेश्चन दिलेला आहे. ठीक. तर आता काय करायचं, पहिल्यांदा आपल्या स्टेप फर्स्टमध्ये काय करतो, जर क्वेश्चन तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये दिला नसेल, ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्मॅट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे तुमचा ax² + px + c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्मॅटमध्ये नसेल तर पहिल्यांदा ह्या फॉर्मॅटमध्ये बनवा. तर तुम्ही काय करा, या 50ला इकडं आणा आणि ह्या 2m काय करा, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर 2m काय करूया, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल तुमचा, 2m जर मल्टिप्लाय केलं तर 2m × m तुमचा m² होईल. म्हणजे 2m आणि m² आणि हा 2 मायनस आणि हा 2 आणि 24 काय होईल तुमचा 48 होईल, आहे का नाही. 24 × 2 48 आणि हा m म्हणजे 48m बरोबर आहे. ह्याला जर सोडवल्यावर तुम्हाला काय मिळाले, 2m² मायनसला मायनस 48m मिळालेला आहे. इज इक्वल टू 50ला 50 आहे. हे दुसऱ्या स्टेपमध्ये करू, नाही तर तुम्हाला आणि कन्फ्युजन होईल. एक स्टेप वाढली तर वाढली. ठीक आहे. तर माझा मुख्य उद्देश काय असतो, कमी वेळामध्ये क्वेश्चन सोडवणे हा नसतो, तर काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. मेन उद्देश काय असतो माझा, की तुम्हाला एकदम सोप्यात सोप्या भाषेमध्ये कळलं पाहिजे. एखादी स्टेप 2 स्टेप वाढल्या तरी काय हरकत नाही. जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये ह्या 1-2 स्टेप काय करू शकता, अवॉइड करू शकता. तुम्ही ऑटोमॅटिकली सोडवू शकता. ठीक आहे. नाहीतर मला सोडवायचं तर मी डायरेक्टली 2-4 स्टेपमध्ये आन्सर आणू शकतो. ठीक आहे. फक्त माझा उद्देश काय क्वेश्चन सॉल्व करणं नाही, तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे ज्याच्या बेसिक कन्सेप्ट जरी क्लिअर नसले तरी त्याला कळलं पाहिजे. एकदम बेसिकपासून घेऊन जाणे. पहा 2m² ला 2m² मायनस 48m ला 48m. आता ह्या स्टेपमध्ये काय करू, ह्या 50ला आपण इकडे घेऊन येऊ. तर हा 50 जर आहे इकडल्या साईडचा आहे, म्हणजे उजव्या साईडचा डाव्या साईडला जर आला तर त्याचं साईन चेंज होते. प्लस होता तर तो मायनस झाला, इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता तुमचं काय आहे, हे ax² + bx + c इज इक्वल टू 0 या स्वरूपामध्ये आलेलं आहे. पण तुम्ही दोन्ही म्हणजे असं जरी सोडवलं तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु मला इथं 2 दिसते, याच्यामध्ये पण 2 म्हणजे इथे 2 आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2 आहे. ठीक आहे. म्हणजे 2 डिवाइड केलं तर आपलं इक्वेशन काय होते, छोटं होऊ शकतं. जर असं इक्वेशन जर तुम्हाला छोटं करता आलं तर करू शकता. कारण आणि जरी असं जरी सोडवलं तरी तुम्ही काही फरक पडणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, 2 × 50 100 करावं लागेल. ठीक आहे. 2 × 50 100 करावं लागेल. तुम्हाला सोडवण्यासाठी थोडंसं अवघड होऊ शकते. म्हणजे थोडेसे कॅल्क्युलेशन मोठ्या लेवलला जाऊ शकतं, थोडंसं समजण्यासाठी अवघड होऊ शकते. तर तुम्ही काय करू शकता, याला 2 डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला इझी होईल सोडवण्यासाठी. मग डिवायडिंग बाय 2 आहे का नाही, डिवायडिंग बाय 2. आता ह्याला डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साईड, म्हणजे हा लिहायची काही गरज नाही. 2 जर डिवाइड केलं तर तुम्ही सगळ्यांना काय होईल तुमचा हा 2 कट, म्हणजे काय होईल तुमचा 2 कटून जाईल. का डायरेक्टली लिहू मी, तुम्हाला डिवायडिंग बाय 2 म्हणलं तर डायरेक्टली कळून जाईल. आता एक स्टेप वाढायची काही गरज नाही, आहे का नाही. डिवायडिंग बाय 2 म्हणजे काय करणार, म्हणजे 2 डिवाइड करतो, ह्याला 2 डिवाइड करतो, ह्याला 2 डिवाइड करतो आणि ह्याला पण 2 डिवाइड करतो. ठीक आहे. तर हे लिहायची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला 2 जर डिवाइड केल्यानंतर काय येते आन्सर पहा आता. ठीक आहे. तर हा 2 कटून जाईल, वाटलं तर लिहितो, म्हणजे 2m² अपॉन 2 मायनस 48m अपॉन 2 मायनस 50 अपॉन 2 इज इक्वल टू 0 अपॉन 2. तर ह्याला सोडवल्यानंतर काय येईल, 2 कटला तुमचा 2 कटला तरी तो उरला तुमचा m² मायनस हा 2 कटला, हा 2 जर डिवाइड केला तरी ते काय येईल तुमचा 24 येईल. ठीक आहे. मायनस 24m मायनस हा 50ला जर 2 डिवाइड केला तर 25 आणि 0ला जर 2 डिवाइड केला तर तुमचा काय येते 0च येते. ठीक आहे. तर हे तुम्हाला इक्वेशन मिळालेले आहे. हे इक्वेशन मिळाले तर मी या इक्वेशनला इकडे घेतो, तुम्हाला सोडवण्यासाठी सिंपल सोपं जाते, कारण इथं दिसायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर काय इक्वेशन मिळालेलं आहे तुम्हाला, हे मिळालेलं आहे m² मायनस 24m. ठीक आहे. 24m मायनस 25
इक्वल टू 0 मिळालेला आहे. तर आपण काय करतो, हा म्हणजे ax² + bx + c स्वरूपामध्ये आहे, इक्वल टू 0 या स्वरूपामध्ये आहे. तर या फॉर्मॅटमध्ये नंतर काय करतो आपण, ह्या कोइफिशियंटचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे किती मिळालेलं आहे तुम्हाला, 25 मिळालेलं आहे. 25 × 1 तुमचा 25चा असतो. ठीक आहे, 25 असतं. ह्या 25चे आपल्याला असे प्रकारे काय करायचे, फोल्ड करायचे. अशा प्रकारे फोल्ड करायचे. तर तुम्हाला 25ची फोल्ड केल्यानंतर इथं तुमचा काय आला पाहिजे, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर 25 आलं पाहिजे. आणि जर तुम्ही ॲडिशन जर केलं तर मायनस, म्हणजे ह्या साईन नंतर पहा हा 24 आला पाहिजे. तर डायरेक्टली सिम्पली तुम्ही काय करू शकतो, 25 × 1 करू शकतो. 25 × 1 म्हणजे 25 × 1 जर केला तुम्ही, 25 × 1 केला तर 25 येतो. बरोबर आहे, हे बरोबर आहे. तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. आणि जेव्हा कधी अशा प्रकारे फोल्ड करताना मोठी संख्या स्टार्टिंगला लिहायची आणि छोटी लास्टला लिहायची इकडल्या साईडला. बरोबर. ह्यात आता साईनचा राहिला क्वेश्चन. तर मला काय करावं लागेल, इथं -25 पाहिजे. तर मी मायनस केलं ह्या दोघांना पण. दोघांना मायनस करायची गरज आहे का नाही, एकाला मायनस करा. -25 आणि हा +1 करा. म्हणजे -25 आणि +1 ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -25 येते. बरोबर आहे, -25 पाहिजे मला. आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर -24 येते. हे पण येते. म्हणजे -25 मधनं +1 गेला तर -24. म्हणजे हे आपल्या परफेक्ट काय जमलेलं आहे. ठीक आहे. तर पहा याला सोडवलं तर काय येणार आहे, m² मायनस काय असणार आहे तुमचा 25m + m म्हणजे 1m असणार आहे. 1mला मी m घेऊ शकतो डायरेक्टली. -25 इक्वल टू 0. हे कळलं असेल तुम्हाला. -25m मधनं जर m गेला तर हा -24m राहतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे मी काय केलेले, डिव्हिजन केलेलं आहे. पहा ह्याच्यामधनं काय कॉमन काढू शकता तुम्ही, m कॉमन काढू शकता. इथे m² मध्ये m आहे आणि इथे एक m आहे. m कॉमन काढला तर इथे एक m उरला. हा मायनसला मायनस, मग इथं तुमचा काय उरला, 25 उरला. फक्त 25 उरला. m आपण ऑलरेडी घेतला आहे. त्याच्यानंतर इथं प्लस असेल तर प्लस घ्यायचा, मायनस असेल तर मायनस कॉमन काढायचा. मग मी इथून काय करू शकतो कॉमन, याच्यातून काही कॉमन काढता येत नाही. इथे m आहे, इथं 25 आहे. म्हणजे काही कॉमन काढता येत नाही, तेव्हा आपण 1 कॉमन काढतो. ठीक आहे. +1 कॉमन काढला तर इथं उरला तुमचा m आणि इथं उरला -25. ठीक आहे, इक्वल टू 0ला इक्वल टू 0. हे बाकीचं इकडलं मी काय करतो, मिटून टाकतो. आपलं झालं याचं काम. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढं पहा. आता जेव्हा दोन ब्रॅकेट सारखे असतात म्हणजे असतात तेव्हा एक ब्रॅकेट घेतो. म्हणजे तुम्हाला हा एक घ्यायचा आहे, म्हणजे m+1. ठीक आहे, m+1 हा काय राहिला m आणि हा +1 आणि ह्या ब्रॅकेटपैकी एक घ्यायचा आहे m - 25 इक्वल टू 0. तर ह्यालाच काय लिहू शकतो, m+1 इक्वल टू 0 और m - 25. पहा m+1 हां ठीक आहे बरोबर आहे, इक्वल टू तुमचा काय आहे 0. तर ह्यालाच काय लिहू शकता, पहा m इक्वल टू हा +1 आहे, इकडल्या साईडला गेला तर -1 होईल. ठीक आहे, साईन चेंज होते. बरोबर, चिन्हाचं साईड चेंज केले तरी इकडल्या साईडला तिकडल्या साईडला. ठीक आहे. आणि हा m इक्वल टू काय होईल तुमचा, हा -25 राईट हँड साईडला गेला लेफ्ट हँड साईड करणं, तर तुमचं काय होईल m इक्वल टू +25 होईल. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलं असेल. तर हे तुमचे व्हॅल्यू निघालेलं आहे. म्हणजे m ची व्हॅल्यू m इक्वल टू -1 मिळालेलं आहे आणि m इक्वल टू 25 मिळालेलं आहे. तर हे काय आहे तुमचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय रूट आहेत आणि आपण कोणत्या याच्या निकाललेलं आहे, फॅक्टरायझेशन मेथडने आपण हे क्वेश्चन काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. ह्याच्यानंतर काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे, पहा आता लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर तुमचा 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 याला फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं आहे. तर पहा सोल्युशन, पहा सोल्युशन काय असणार आहे तुमचं, 25m² इजिकल टू 9 दिलेला आहे तुम्हाला. ह्याला काय करू शकता, पहा तुमचा हा ह्याच्यामध्ये म्हणजे ax² पहा, म्हणजे आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं असते ax² + bx + c इजिकल टू 0. तर तुमच्या याच्यामध्ये bx दिलेलाच नाही याच्यामध्ये, फक्त म्हणजे ह्याला जर तुम्ही काय करू शकता, पहा याला इकडे घेऊन या. म्हणजे 25m² - 9 इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं नाही, म्हणजे ax² आहे आणि c आहे, हा bx दिला नाही. जेव्हा तुमचा bx दिला नसतं त्याला तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या मेथडनं पण सॉल्व करू शकता, म्हणजे सिंपल मेथडनं. पहा फक्त काय करायचं, लक्ष द्यायचं. bx दिला नसला तरी तुम्ही ॲड करू शकता, त्याला काय लिहू शकता, 0m लिहू शकता, 0m. ठीक आहे, 0 म्हणजे आता m आहे म्हणून m घेतलो, किंवा 0x लिहू शकता, कारण 0 × m काय असणार आहे तुमचं, 0 असणार आहे. 0 × x 0च असणार आहे. ह्याला लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक आहे, पण हे सोडून द्या. तुम्ही काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली सोडू शकता. अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर कसं सोडवायचं, लक्ष द्या. म्हणजे जेव्हा तुमची असली मिडलची टर्म असणार आहे ती नसणार आहे, मग तेव्हा काय करायचं, थोडंसं इकडे बघायचं. हा इथं 25 दिसायला आहे,
आणि हा इथे एक नंबर दिसाला, हा नंबर परफेक्ट स्क्वेअर असेल आणि हा पण नंबर काय असेल परफेक्ट स्क्वेअर आहे. 25 परफेक्ट स्क्वेअर आहे. 20 म्हणजे 5चा जर स्क्वेअर केला तर तुमचा 25 येते, बरोबर आहे. 9चा म्हणजे 3चा जर स्क्वेअर केला तर तुमचा 9 येते, म्हणजे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर आहेत. तर तेव्हा याला काय करू शकता तुम्ही, ह्याला काय लिहू शकता, असं लिहू शकता पहा. तर ह्याला काय लिहू शकतो मी, 5m स्क्वेअर, 5mचा स्क्वेअर केला तर 5चा स्क्वेअर 25, mचा स्क्वेअर m स्क्वेअर, मायनस ह्या 9ला काय लिहू शकतो 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पहा असं लिहू शकतो. जेव्हा फक्त लक्ष द्यायचे तुम्हाला, म्हणजे लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होईल. 25ला काय लिहू शकतो मी 5चा स्क्वेअर आणि mला काय लिहू शकतो mचा स्क्वेअर, म्हणजे एकत्रित लिहिले 5mचा स्क्वेअर म्हणजे 25m स्क्वेअर, मायनसला मायनस, आणि 9ला लिहू शकतो 3चा स्क्वेअर. पहा मला काय दिसते, आता एक फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता फॉर्म्युला माहीत पाहिजे पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असते तुमचा ए स्क्वेअर मायनस हा ए स्क्वेअर आहे मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तुमचा ए प्लस बी आणि तुमचा ए मायनस बी, हा फॉर्म्युला आहे. तुम्ही 9 क्लासमध्ये 7th 8 सगळ्या क्लासमध्ये हे शिकलेले आहेत, सगळ्यांना माहीत पाहिजे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे हा ए स्क्वेअर दिसतोय मला मायनस बी स्क्वेअर, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहू शकतो ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे तुमचा ए काय आहे हा 5m आहे, 5m प्लस 3 आणि त्याच्यानंतर 5m मायनस 3 इक्वल टू 0ला 0, ह्या फॉर्म्युल्यानुसार लिहिलेलं ए स्क्वेअर मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी, हा 5m तुमचा ए आहे आणि 3b आहे. तर असं आल्यानंतर काय करू शकतो आपण, हे आल्यानंतर आपण पहा 5m प्लस 3 इक्वल टू 0 और काय असणार आहे तुमचं 5m मायनस 3 इक्वल टू 0, बरोबर आहे. तर ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही 5m इज इक्वल टू हा प्लस 3ला म्हणजे बरोबर चिन्हाच्या तिकडल्या साईडला जर पाठवलं मी, इकडल्या साईड म्हणजे लेफ्ट टू राईटला पाठवलं तर प्लसचा मायनस होईल, और तुमचा 5m इज इक्वल टू तुमचा हा मायनस आहे तिकडल्या साईडला गेला तर प्लस होईल, साईन चेंज होते. म्हणजे m इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा -3/5 और काय असणार आहे m इज इक्वल टू तुमचा 3/5. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे. म्हणजे mची दोन रूट मिळालेले आहेत. काय मिळाले तर m इज इक्वल टू -3/5 आणि m इज इक्वल टू तुमचा +3/5, अशा प्रकारे दोन रूट मिळालेले आहे. ठीक आहे, हे सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण काय करूया, सोडूया. पहा आता लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं तुमच्या इथं नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा 7m स्क्वेअर इज इक्वल टू तुमचा 21m. पहा याला काय करा, ह्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. काय तुमचा ax² + bx + c इज इक्वल टू 0. पहा आता ह्याला काय लिहू शकता तुम्ही, पहा सोल्युशन पहा, पहिल्यांदा जसं तसं लिहून घ्या. एकदा 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m आहे, ह्याला 21ला इकडे घेऊन या, m आहे, ठीक आहे. तर 7m स्क्वेअर मायनस 21m इक्वल टू 0, पहा इक्वल टू 0. तर पहा इथं मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9 होता, म्हणजे तुमचा हा मिडल टर्म नव्हती, हे bx नव्हतं तुमच्या मागच्या क्वेश्चनमध्ये, ह्याच्यामध्ये हा नव्हता, ठीक आहे, bx मिडल टर्म नव्हती. आता ह्याच्यामध्ये तुमचा कॉन्स्टंट नाही, तर ह्याला कॉन्स्टंट नाही म्हणजे तुम्ही कॉन्स्टंट काय करू शकता 0 लिहू शकता. म्हणजे ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही 7m स्क्वेअर मायनस 21m प्लस 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 लिहू शकता. c ची किंमत 0 आहे, पण याला लिहायला काही अर्थ असणार आहे का, 0 लिहिलं तर काही अर्थ नसणार आहे. तर काय करू शकता तुम्ही, पहा लक्ष द्या. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की तुम्हाला म्हणजे असं परफेक्ट म्हणजे लक्ष द्यायचं काय. आता हा तुमचा एक तर काय मिळू शकतो इथं, हा परफेक्ट स्क्वेअर मिळू शकतो, हा पण दोन्ही काय आहे कशाचा आहे परफेक्ट स्क्वेअर नाही. 7 पण कशाचा आहे परफेक्ट स्क्वेअर नाही, 21 पण m कशाचा आहे स्क्वेअर नाही. पण तुम्ही एक जर गोष्ट लक्षात बघितली, याच्याकडे बघितलं थोडंसं, हा 21मध्ये 7 दिसतोय तुम्हाला, 21मध्ये 7 दिसतोय का नाही, 21मध्ये 7 आहे. पहा तुम्ही 7 × जर 3 केल्या तर तुमचा मिळतो 21, आणि इथं पण m आहे, इथं पण m आहे. तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही, कॉमन काढायचे. काय कॉमन काढायचं आहे, 7m जर मी इथून कॉमन काढला आहे का नाही, 7m याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण आहे, इथं पण 7m आहे आणि इथं पण आहे. इथून जर कॉमन काढला मी, इथला 7m कॉमन काढला, ह्या 2m मधनं 1m कॉमन काढला, तर इथं काय उरला तुमचा m स्क्वेअर मधनं m कॉमन काढला तर m उरला. हा 7 ऑलरेडी घेतला आहे मी. हा मायनसला मायनस तुमचा 21m मधनं मी 7 कॉमन काढला तर 7 कॉमन काढला, 21ला मी 7 × 3 लिहू शकतो, म्हणजे 3 राहिला, आणि m ऑलरेडी कॉमन काढला तर इक्वल टू 0. म्हणजे ह्याचा आणि याचा अर्थ सेम आहे. जर कोणाला कन्फ्युजन वाटत असेल सर कसं आलं, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही केलेलं बरोबर आहे का नाही चूक आहे हे जर चेक करायचं असेल, ह्या 7m ने याला मल्टिप्लाय करून बघायचं.
7m जर मल्टिप्लाय केलं तर 7 हा m इंटू m m स्क्वेअर मायनसला मायनस 3 इंटू 7 21 आणि हा mला m. ठीक आहे, बरोबर आहे. जेव्हा असं आलं तेव्हा याचा अर्थ याला असं लिहायचं 7m इक्वल टू 0, 7m इक्वल टू 0 और का असणार तुमचं m-3 इक्वल टू 0. 7m हे असं लिहायचं 7m इक्वल टू 0 और का असणार आहे m-3 इक्वल टू 0. म्हणजे ह्यालाच काय लिहू शकता, देअरफॉर m इज इक्वल टू का असणार आहे तुमचा हा 7 आहे, म्हणजे हा लेफ्ट हँड साईडचा राईट हँडला साईडला गेल्यावर म्हणजे मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजनमध्ये जातो, म्हणजे 0/7 और का असणार आहे तुमचा हा m हा -3 इकडला तिकडे गेला तर काय होणार, साईन चेंज होणार, m इज इक्वल टू 3. पहा m इज इक्वल टू म्हणजे 0ला जर 7 जर म्हणजे 0ला जर 7 जर डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 0च, म्हणजे m ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला किती 0 और तुमचं m इज इक्वल टू 3ला 3 म्हणजे ही m ची 3ला 3 व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे m च्या दोन किमती मिळालेल्या आहेत तुम्हाला, एक काय मिळालेली m ची व्हॅल्यू 0 मिळालेली आहे आणि m ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 3 आहे का नाही. हे काय तुमचे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. त्याच्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आता आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, पहा तर लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग पहा तर ह्याला कसं सोडवायचं. पहा सोल्युशन म्हणजे हे अशा प्रकारचे किचकट क्वेश्चन येऊ शकतात. हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो 2 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी. तर असा क्वेश्चन आला तर कसा सोडायचा. पहा पहिल्यांदा एकदा लिहून घ्यायचं m² - 11 इज इक्वल टू 0 हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर लिहिल्याच्या नंतर पुढं पहा m² - 11. पहा आता स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का नाही, याच्यात मिडल टर्म नाही, काय नाही आहे तुमचं. तर स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतं तुमचा, ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये तुम्हाला हा a आहे, ठीक आहे, ax आहे म्हणजे a1 असतो इथं, काय नाही म्हणजे x². त्याच्यानंतर साईनचं सोडून द्या, हा bx तुमचा मिसिंग आहे, काय आहे, आणि हा कॉन्स्टंट -11 आहे तुमचा. तर याच्यामध्ये तुमचा bx मिसिंग आहे. तर ह्याला कसं सोडू शकतं, म्हणजे पहा थोडासा विचार करायचा अशा प्रकारचे, म्हणजे अशा प्रकारचे थोडेसे क्वेश्चन काय अवघड नाही, पण तुम्हाला सोडताना असं थोडासा विचार करावा लागेल. पहा तर काय करायचं तुम्हाला, हा m² दिसतोय, याला पहा हे स्क्वेअर आहे, याला कसं स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये लिहिता येतो का. जर स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये जर लिहिलं, ह्याला हा स्क्वेअर आहे आणि ह्याला जर स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये लिहिलं तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे, a² - b². हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. हा फॉर्म्युला तुम्हाला कामाला येणार आहे ह्या सोडवताना. म्हणजे हा ऑलरेडी स्क्वेअर आहे, मायनस आहे, आता ह्याला b² करता येते का बघायचं. तर हे जर करता आलं तर तुम्हाला लिहिता येते, म्हणजे a + b लिहिता येते ह्याला. म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे, a - b, म्हणजे a² - b² फॉर्म्युला a + b a - b. पण हा इथं a² आहे, मायनस आहे, पण इथं तुमचा b² नाही, तर ह्याला b² लिहिता येते का. पहा कसं करू शकता तुम्ही, म्हणजे रूट 11 इंटू √11 म्हणजे काय असते तुमचा इज इक्वल टू काय असते तुमचा 11 असते. म्हणजे आपण कोणत्याही संख्येचा पहा, समजा तुम्ही 2चा स्क्वेअर करताना काय करतो, 2 इंटू 2 करतो तुम्ही, ठीक आहे, 4 येते. किंवा तुम्ही कशाचा स्क्वेअर आहे 5 इंटू 5 करा, तुमचा काय असते 25 असते, बरोबर आहे. म्हणजे आपण स्क्वेअर काढताना काय करतो, त्या संख्येला 2 वेळेस गुणाकार करतो, त्या संख्येचा त्या संख्येसोबत, म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येसोबत जर गुणाकार केला तर काय मिळते तुम्हाला, स्क्वेअर मिळते, बरोबर आहे. म्हणजे √11 इंटू √11 केल्यानंतर 11, म्हणजे √11चा स्क्वेअर काय आहे, 11 आहे. √11चा स्क्वेअर काय आहे तुमचा 11 आहे. म्हणजे ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही, ह्यालाच काय लिहू शकता, म्हणजे ह्यालाच लिहू शकता, ह्यालाच काय लिहू शकता √11चा स्क्वेअर, बरोबर. √11चा स्क्वेअर म्हणजे तुमचा 11 असणार आहे, बरोबर आहे, √11चा स्क्वेअर. तर मी काय करतो, हा m² ला m² लिहितो, मायनसला मायनस √11 लिहितो आणि ह्याचा स्क्वेअर करतो, बरोबर आहे. म्हणजे √11चा जर स्क्वेअर केला तर मला काय मिळते 11 मिळते, बरोबर आहे. मग पहा आता या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे, हा a² आहे तुमचा, मायनसला मायनस b² इज इक्वल टू तुमचा हा 0. पहा a² - b² तुमचा हा फॉर्मॅट a + b a - b. तर हा लिहा तुम्ही, याला हा तुमचा a काय आहे, m आहे, म्हणजे m + √11 ब्रॅकेट क्लोज, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे m - √11 इक्वल टू 0. तर ह्याला कसं असं आल्यानंतर काय लिहायचं आपल्याला, m + √11 इक्वल टू 0 और m - √11 इक्वल टू 0, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय लिहू शकता, m इज इक्वल टू हा डाव्या साईडचा उजव्या साईडला जर गेला तर साईन चेंज होईल, म्हणजे -√11 m इज इक्वल टू -√11 और काय असणार आहे m इज इक्वल टू तुमचा हा डाव्या साईडचा उजव्या साईडला गेला तर मायनसचा तुमचा काय होईल
प्लस √11 होईल. ठीक आहे, प्लस आपण लिहित नसतो. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे. तर यमचे 2 रूट मिळाले. तर यम इज इक्वल टू -√11 आणि यम इज इक्वल टू प्लस √11. ठीक आहे, अशा प्रकारे 2 रूट मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, तुमचा हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुमचे प्रॅक्टिस सेट 2.2 पण इथं काय झालेलं आहे, संपून गेलेला आहे. हा क्वेश्चन इथपर्यंतच आहे. ठीक आहे, हे तुमचं रफ वर्क करून दाखवलेलं आहे मी इकडला, नाहीतर कन्फ्युजन होईल तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 2.2 पण संपलेला आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये जर काही शंका असतील, डाऊट असतील, काही समजलं नसेल, ते पण तुम्ही कळवू शकता आम्हाला. ठीक आहे, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.